उन्हाच्या झळांनी हापूस आंबा काळवंडला, डाळिंब द्राक्ष भाजीपाल्यावर मोठा परिणाम। सीईटीच्या वेळापत्रकामध्ये पुन्हा बदल, निवडणुकांमुळे सीईटी सेलने वेळापत्रकामध्ये तिसऱ्यांदा केला बदल। मुंबईकरांना लागल्या घामाच्या धारा, तापमान 32 ते 35 अंशाच्या घरात जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला। जे रुग्णालयामधील अग्निसुरक्षा अधिक सक्षम, वैद्यकीय शिक्षण विभागाकडून 51 कोटींचा निधी मंजूर। फळांच्या राजाचं बाजारावर राज्य, 1000 टन आंब्याची आवक, गुढीपाडव्यापर्यंत 1 लाख पेट्यांचा टप्पा पूर्ण होणार। पीएचडी साठी वन नेशन वन सीईटी नेट आधारे पात्रता ठरणार। शिक्षकांचं सुट्टीचं नियोजन कोलमडणार, परीक्षा काळात निवडणूक प्रशिक्षण। रात्रीच्या प्रवासात बॅटमॅन पथकाची झडप, तर पश्चिम रेल्वेवरील तपासणीमुळे वाढली तिकीट विक्री। अग्निशमन दलामध्ये स्त्री शक्ती, दीर्घकाळानंतर अग्निशमन दलात तब्बल 910 जवानांची भरती। चंद्रकांत पाटलांची रक्षा खडसेंविरोधात नाराजी कायम, शरद पवारांना फसवण्याचं काम सुरू, चंद्रकांत पाटलांची एकनाथ खडसेंवर टीका। रक्षा खडसेंच्या मदतीसाठी धावून आले गिरीश महाजन, तू चिंता करू नकोस, तुला माझ्या मतदारसंघातून मोठं लीड मिळवून देईन, महाजनांचा रक्षा खडसेंना दिलासा। जालन्यातील उमेदवारीबाबत जरांगे भूमिका करणार स्पष्ट, गावागावातील अहवाल घेतल्यानंतर मांडणार भूमिका। धाराशिव जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचे 11 उमेदवारांची यादी जरांगे पाटलांकडे पाठवली, जरांगेंच्या आदेशानंतर उमेदवारांची निवड। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यामध्ये मराठा समाजाची बैठक, महायुती आणि मवियाच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता। नागरिकांना वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉकमुळे काही लोकल रद्द। जागा हस्तांतरणाला होणाऱ्या विलंबावरून उच्च न्यायालयानं केली सरकारची कान उघडणी, कठोर आदेश देण्यास भाग पाडू नका, न्यायालयानं दिली ताकीद। जळगावामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर, तर पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया, पाईपलाईन दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी। सोयाबीनला 3 ते 3.5 हजारांचा भाव, अपेक्षित भाव न मिळाल्यानं शेतकरी संकटात।